तर भावानो हे बघा आम्ही आलेलो आहे बघा आमच्या डोरली गावात. ह्या मित्राला घेऊन आले बघा. आज शनिवार प्लस अमावस्या असल्यामुळे आज कुळदेवाला जाऊन येऊया म्हटलं. नॉन स्टॉप भावानो 130 किलोमीटर आहे डोरली टू इचलकरंजी टू डोरली, नागरखाटा तिथनं डोरली 150 किलोमीटर. तिथून नॉन स्टॉप आले न थांबता. नाईट गेले आणि परत जाऊन घरी जरा थोडा वेळ झोपायला आणि परत नाईटला जायला. आता जरा आपल्या हातांना काही टोपी घ्यायला लागते. कसलं गरज झाली डोकं. असलं वाईट ऊन आहे ना त्या मंदिराच्या गोल पण असं राऊंड मारायचं म्हणजे पाय असलं भाजायला बेकार आहे. शपथ लई बेकार भाजायला लागल्यात. पहिला जाऊन आत बसतो बाबा बास एकच राऊंड आमच्या देवाला बास होते. भावानं चांगल्या प्रकारे आपलं देवदर्शन तर झालेलं आहे. एवढ्या लांबून यायचा फायदा तर झालेला आहे आपला. पहिला राव चप्पल घालतो पाय बेकार भाजायला लागल्यात. अरे माझा मित्र कुठे गेला. भावाची पण नाईट आहे बघा. पण हा भाव आहे व्हीवर 12 तास कंटिन्यू व्हीवर काम करणारा. आणि भावाला म्हणतो फक्त 2 तासात आपण म्हणजे लईत लई एक 12-1 वाजेपर्यंत म्हणजे आपण घरी असणार आहे असं म्हणलेलो. पण आता इथंच 1 वाजले आहेत आणि आता इथून आणि जायला 1-2 तास लागणार आहेत. म्हणजे त्यानुसार या भावाची झोप तर काय होते का नाही माहीत नाही. बहुतेक तांडी पडत्या वाढतं कामावर. सुट्टी घेणार का आज नाही दांडी पडली. आता फुल पगार तुझ्याकडे. आणि आम्ही अंबानी नाही फुल पगार आम्ही द्यायला. आयला काय झाडं त्यांनी लावले तरी इथं पहिला एवढी नव्हती अशी झाडं. आता मस्त केली इथं झाडं खाली शांत सावली आहे. काय झोपल्यावर मी तर गुडोपीतच. चला निघूया. काय निघायचं आहे. चला निघूया. भाव पूर्ण संपलेला आहे बघू शकताय तुम्ही. एकदम घायला आलाय. तर भावानो आम्ही चाललेलो बघा रोडवरून परत घरी. आणि तितक्यात आम्हाला हे काय दिसलं आई शपथ पाण्याचा थंडगार फवारा. कोण तर पाणी सोडले बघा यांच्या शेतात. आणि हे बघताच आम्हाला असलं आतून असलं थंडगार वाटायला लागलं. म्हटलं जरा असं मस्त मी डोकं त्यानं भिजवून घेऊया शांत गारगार होऊन घेऊया. त्यामुळे म्हणतात गावाकडे जायचं असते. थंडगार असं वाटायला कपडे काढून आंघोळ करू काय पण टावेल आणला नाही. तर भावानो आम्ही मस्तपैकी गारगार डोक्यावर पाणी घेऊन शर्ट बिर्ट भिजवून आयला जाऊन तिकडनं येऊस्तवर 10 मिनिटात शर्ट वाळला. पण असलं बेकार कडक ऊन चालू आहे राव. चेष्टा वेळ एवढं ऊन म्हणजे लय बेकार कडक झार ऊन. त्यात आणि पुढे एक विरोबाचं मंदिर आहे तिथं आणि जावं लागणार आहे. आज अमावस्या असल्यामुळं योगाला झालाय. बघा जरा बिरोबा देवस्थान आरेवाडी 1. वा आयला गर्दी लय असणार लागा. तर भावानो जवळपास आम्ही आत्ता कवठे महाकाळ जवळ पोचलोय. आणि तुम्हाला सांगतो गरमी असली बेकार आहे ना
म्हणजे असा उन्हाचा तडका लागायला ताड 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 एकदम असं वाटायला लागले की कुठं आग लावल्या समोरच बरोबर आणि त्याच्या आगीच्या आम्ही बरोबर समोर बसले असलं वाईट भाजा लागले अंग म्हणून आम्ही पाण्याची बॉटल एक भरून घेतलो आणि डोक्यावरनं सगळं पाणी बिणी हा दाखव रे पाणी वाटेल दाखव डोक्यावरनं तोंडावरनं पाणी मारलंय आता जोपर्यंत वाढले ना पाणी तोपर्यंत गार लागा लागले पुढे गेलं का आणि थोड्या वेळानं आणि मारायचं लय गरम लागा लागले का यायला गरमी पडायला चेष्टा करायला लागल्या याच्या आधी आम्ही कधी असली गरमी बघितली नाही आबा